नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज ती खूप थकली होती. पाळीचा पहिला दिवस. त्या दिवसभर ऑफिसमध्ये काम, पोटात कळा येत होत्या. लवकर घरी जायचं ठरवलं, पण कामाच्या व्यापाने नाही जाता आलं. घरी परतायला रात्रच झाली. मोलकरीणताई पण आज सुट्टीवर होत्या. सगळं घर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. आल्या आल्या तिने बॅग सोफ्यावर दचडली आणि स्वतःही निवांत पडली. थकल्या डोळ्यांना विसावा मिळाला. सतत संगणकावर काम करून तिच्या डोळ्यात अंगार पेटली होती. थोडा विसावा घेऊन ती कामाला लागली. घर आवरून स्वयंपाक खोलीत गेली. एकटीचा एकटीचा करू की दोघांचा? आज तो घरी जेवेल काय? त्याचा स्वयंपाक करू की नाही? मनाशीच तिचा वाद सुरू होता. फोन करून विचारून घ्यायचं काय? जाऊ दे, करूनच टाकते. आला तर जेवेल, नाही तर राहील. अन तसंच तिने त्याच्या आवडीचे कोफ्ते बनवले. शरीरात काहीच बळ नव्हतं, पण त्याला आवडतं म्हणून केलं सगळं. काम आटपून ती हॉलमध्ये घड्याळीकडेच आणि कानदाराच्या घंटीकडे होते. 10 वाजले, आता कदाचित नाही येणार. ती उठली. पाळीचा खूप त्रास होत होता म्हणून न जेवता खोलीत जाऊन झोपली. रात्रीचे 2 वाजले होते. तो आला. नशेत धूत होता. धड चालणंही होत नव्हतं. ती गाढ झोपली होती. त्याने खोलीतील दाराला धडकन लाथ मारली. ती दचकून जागी झाली. तो होशमध्ये नव्हताच. त्याने भरभर आपले कपडे काढले. तिच्या बाजूला येऊन ठाकला. ती थरथर कापू लागली. त्याने खूप जबरदस्ती करून तिलाही नग्न केलं. तिने त्याला थांबण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या बळापुढे ती हरली. त्याने तिचे जबरीने काढलेल्या कपड्यामध्ये तिने वापरलेले पॅडही होतं. त्याने तिचे अंतर्वस्त्र काढून फेकल्यामुळे खोलीभर रक्ताचे चिछळे उडाले. ती किंचाळत होती. त्याने तिच्यावर खूप जबरदस्ती करून आपली भूक शमवली. शरीरभर चावून जखमा केल्या. ओरफडून रक्ताळून टाकलं. पूर्ण बिछाण्याभर पाळीचा स्राव पसरलेला होता. आपलं तृप होऊन तो तसाच नग्न अवस्थेत जाऊन सोफ्यावर झोपला. तिला पाळीचा आधीच खूप त्रास होत होता. त्यात हा बळजबरीचा त्रास तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. ती तेवढ्या त्रासात उठली. कपडे बदलले. रक्ताने माखलेली खोली पुसली. चादर बदलली. जखमांवर मलम लावलं. तिच्या डोळ्यातील धारांमधनं तिची व्यथा स्पष्ट झळकत होती. तिने दोहड त्याच्या अंगावर पांघरली आणि त्याच्या पायथ्याशी बसून ती अजूनच ढसाढसा रडू लागली. त्याला जाब विचारू लागली, काय चुकलं रे माझं? कसली शिक्षा देतोस मला? तुला त्या दारूपुढे काहीच कसं का दिसत नाही? एवढा त्रास कशापायी देतो? रडत रडत ती त्याच्या पायथ्याशीच डोकं ठेवून झोपी गेली. पण तो तर नशेच्या रंगात होता. त्याच्या हातून काय घडलं त्याला कल्पनाच नव्हती. रात्र तिला खूप भारी गेली. सूर्योदय त्याच्या पायथ्याशी कसा झाला कळलंच नाही. त्याला जाग आली. स्वतःची नग्न अवस्था बघून तो बिचकला. नंतर त्याची नजर तिच्या पायाजवळ झोपी गेलेल्या तिच्यावर गेली. त्याने खोलीत जाऊन टॉवेल गुंडाळला आणि तिला उठवलं. अगं, का अशी झोपली? आणि मी असा इथे कसा काय आलो? अरे देवा, हे काय तुझ्या चेहऱ्यावर, हातावर या जखमा कशा आहेस? ती जोराजोरात रडू लागली. अगं सांग की, झालं तरी काय? तिला घट्ट मिठीत घेऊन तो विचारू लागला. तिच्या तोंडून शब्दही निघेना. डोळ्यातील अश्रूंचा वेग मात्र वाढला होता.
माझ्याकडून काही चुकी झाली काय? सांग ना गं राणी. तिला आश्चर्य होत होतं की एवढं सगळं घडलं आणि हा रातोरात कसा सगळं विसरला. तो तिला मिठीत घेऊन कावराबावरा करीत रडत होता. त्याला कळलं होतं काहीतरी चुकी त्याच्याच हातून घडली आहे. तो तिला उचलून खोलीत घेऊन गेला व तिची माफी मागू लागला. नक्कीच माझ्याच हातून काहीतरी वाईट घडलं आहे. मी त्यांना म्हटलं होतं नको आहे मला, तरी जबरदस्तीने जास्तीची प्यायला लावली. प्लीज तू मला माफ कर. बोल ना काहीतरी. तिच्या चेहऱ्याभर चुंबन घेत तो म्हणाला. तिने रडक्या स्वरात आपबीती सांगितली. तिचं ऐकून तो ही हुंदक्या देत रडू लागला. हे काय घडलं ग माझ्या हातून? स्वतःला मारू लागला. मला माफ कर. माझी राणी वाटेल ती शिक्षा दे पण अशी रडू नको. तुला असं काही बघवत नाही. दोघांनी आणखीन मिठी घट्ट केली. यानंतर त्या दारूच्या बाटलीला हात लावू नकोस. दे मला वचन. नाही लावणार. वचन देतो तुला. दोघे एकमेकांच्या कुशीत विलीन झाले. आता मात्र घरचं वातावरण बदललं होतं. तो तिच्यावर एरवीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करीत होता. लहान बाळासत्व तिची काळजी घेऊ लागला. तिला आराम करायला लावून तिच्यासाठी चहा घेऊन आला. तिच्या जखमांवर औषध चोळून दिलं. अन्न गरम करून तिला भरवलं. बाहेर जाऊन तिच्यासाठी फूल घेऊन आला आणि ती त्याची प्रेमवेडी आपले सगळं दुःख विसरून पुन्हा त्याच्या प्रेमात पडली. दोघेही बदल म्हणून 3-4 दिवसांसाठी बाहेर फिरून आलेत. परत एकदा त्यांच्या सुखी संसाराची नवी पहाट झाली. तीही नवउमेदाने आपले घाव विसरून गेली. कित्येक दिवस त्याने बाटलीला स्पर्शही देखील केला नव्हता. अगदी वेळेवर घरी येणे, कामात तिची मदत करणे, एकमेकाला भरवून देणे, सोबत वेळ घालवणे, असंच प्रेमळ रुटीन सुरू होतं. ती रोज देवाला प्रार्थना करायची, आमचं नातं असंच बहरू दे. त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळेच ती त्याच्या प्रेमात अडकली होती. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तिने मस्त सरप्राईज प्लॅन केलं होतं त्याच्यासाठी. मैत्रिणींनो, ही व्यथा आहे तिची. 2 घूट जास्तीचे पोटात गेल्यानंतर चांगल्या माणसाला राक्षस व्हायला वेळ लागत नाही. आणि मग प्रपंच कसा नाचतो हेच या कथेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. कथा सत्य घटनेने पासून प्रेरित आहे. मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुढील भागात बघूया तिने लग्नाच्या वाढदिवसाला प्लॅन केलेल्या सरप्राईजचं काय झालं. त्याला आवडलं की परत ती त्याच्या हैवानियतची शिकार झाली. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी याचा दुसरा पार्ट नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.